गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा विषय असा आहे की खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ करायला घेतला आणि या दरम्यान खूप सारे विषयाची उलथापालथ झाली आणि असं आहे की कोणताही विषय हाताळताना तुमच्यासमोर मांडताना त्याचं एक नियोजन माइंडमध्ये असलं की ते पटापट असं बाहेर पडते. आणि आज हा विषय की मला एक हप्त्याभरापासून असं लक्षात येत आहे की जे आपलं चिंतन मंथन चालते ते कोण्या ना कोण्या प्रकारे पूर्वनियोजित असते आणि काही ना काही आपलं मागचं कार्मिक क्लिअर होण्यासाठी त्या गोष्टी घटित होत असतात. तर असंच एक चिंतन की जसं काही आता मनुष्य योनीमध्ये जे लोक जन्माला आलेले आहे ते मूळतः त्यांचा ओरिजिनल जो पिंड आहे तो खूप उच्च आहे. जसं म्हणतो आपण शिवयोगी असतात, कोणी कृष्णप्रेमी असतात, कोणी स्वामी समर्थाचे भक्त असतात. तरी त्यामध्ये जी शक्ती आहे चराचरामध्ये ती एक आहे आणि ही सगळ्यांमधून प्रवाहित होते. तरी पण सगळ्यांना हे कुठे लक्षात येते की आपण सगळे एक आहोत. तर त्या एकत्वामध्ये नसल्यामुळे किंवा तिथपर्यंत न पोचता आल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये जीवनामध्ये खूप खूप अंधकारमय जीवन असते. आता जसं जो प्रकाश आपण पाहतो तो प्रकाश तर आहेच, पण ज्याच्या येण्याने आनंद लहरी उठतात, ज्याच्या येण्याने लोकांना तेज माहिती होते, त्याच्या येण्याने त्यांच्या शरीरामध्ये आपोआप स्पंदनं तयार होतात, तो हा प्रकाश आहे. त्यांना एक आशेचा किरण वाटतात, त्या आशेच्या किरणाने त्या व्यक्तीकडे बघितले जाते. दिसत नाही पण असते, असं हे तेज आहे. जाणवते, डोळ्यात दिसते, अनुभवता येते, पण ते कधी व्यक्त होतेच असं नाही. आज मी तुमच्यासमोर आहे ना, ती सुद्धा एक प्रकाशमय तुमच्याशी एक इंटरॅक्ट होत आहे. आणि ज्यांना समजला त्याला हे कळते की माझ्या बोलण्यातून जरी तुम्हाला ते समजलं नाही, पण एका ओव्हरऑल व्ह्यूनी कुठेतरी ती एनर्जी तुम्हाला टच होते, तुम्हाला फील होते. आणि ती फील झाली की आपोआप आपल्यामध्ये सकारात्मक बदल होतो. कारण हे कोणी दिल्याने घेतल्याने समजवल्याने समजत नाही, हे आपोआप कळत न कळत प्राप्त होत जाते जशी त्याची वेळ आली. आणि हे त्याच्यासाठी असते हे सगळं, की वेळ आली की सहज सगळंच जागच्या जागी आहे, परमसत्य आहे. आज मी इथे बसून जे हितकूच करत आहे, हे मलाही माहीत नव्हतं की मी इथे हा व्हिडिओ करेल म्हणून. म्हणजेच काय, जेव्हा सत्य प्रकटायला वेळ तयार असते तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप घटित होतात. कारण अंधकारमयमध्ये कितीही राहिलं, वर्षानुवर्षे राहिले, जन्मजन्मी राहिले, तरी एकदा तरी असा प्रकाश किरण प्रकटतो की आपला पूर्ण जन्मजन्मीचा अंधकार नष्ट होतो. कारण कोणालाच असं वाटत नाही की आपण या अंधकारमय जीवनात जगावं. कारण इतकं ते दुःख असते, प्रकाशाच्या किरणाची ती इतकी आस्थेने ती योजना पाहत असतात. या सुंदर डोळ्यामध्ये ते तेज प्रकटायला, ते तेज प्राप्त व्हायला
तो अंधकार नष्ट व्हायला किती वर्षे लागली असतील. कारण प्रत्येक जीव जन्माला आलेला, प्रकटायला आलेला, तो पूर्णत्वात जाण्यासाठी तत्पर असतो. त्याला पूर्णत्व काय असते तो आनंद अनुभवायचा असतो. आणि त्या अवस्थेमध्ये केल्यावर पूर्णत्वास केल्यावर ती जी लाली आहे, तो जो आनंद आहे, तो सदा कायम राहतो. मला खूप काही सांगायचं असते, पण कधी शब्द अपुरे पडतात. पण आपल्या ओव्हरऑल व्यक्तिमत्वातून ते बाहेर पडत असते. खूप लोकांचं व्यक्तिमत्व पाहते मी, की डोळे इतके बोलके असतात की काही न बोलता डोळे बोलून जातात. कितीही जीवन आपण म्हणतो की दुःख आहे, संकट आहे, कठीण काळ आहे, पण तरी आनंद आहे. कारण आपण प्रत्येकाचे साक्षीदार आहे. ही अवस्था जाऊनच दुसरी अवस्था येणार आहे ना. पहिली अवस्था भोगलीच नाही तर दुसरी अवस्था कशी दिसेल? तिथपर्यंत कसं पोचू? तर प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. चांगल्या क्षणासाठी हा जाणारा क्षण महत्त्वाचा आहे. जाईल तेव्हाच नवीन चांगला क्षण येईल की नाही. आणि हा क्षण पण मी अनुभवत आहे. थँक्यू. लव यू.